बऱ्याच दिवसापासून मला बघा सुक्या बोंबलाची चटणी करायची होती, पण बोंबील होते तर वेळ नव्हता आणि वेळ होता तर बोंबील नव्हते, अशी गत होत होती. तर पोट भरतं पण मन काय भरत नाही, असं या बोंबलाचा बघा विषय आहे. तर मस्त झणझणीत सुक्या बोंबलाची आज चटणी करूया. त्यासाठी काय करायचं आहे, बोंबलाचं तोंड आणि शेपटी पहिली बघा कट करायची आणि त्याचे तुकडे करायचे. तव्यात मग खरपूस बोंबील नाही भाजून घ्यायचे आहेत. नंतर पाण्यानं ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि चाळणीत बघा ते निथळायला ठेवायचे आहेत. आता बोंबील निथळतायत की नाही, तोवर एक छोटंसं वाटण करायचं. खलबत्त्यात लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर घ्यायची आणि ते ठेचून घ्यायचंय. नंतर त्याच्यात बोंबील पण बघा ठेचूनच घ्यायचंय. आता हे सगळं मिक्सरमध्ये गरारा फिरवायला काही वेळ लागत नाही, पण ठेचलेल्याची चव नात खुळा लागते बघा. तर तव्यात मग थोड्याशा तेलात हिरवं वाटण घालायचं. मग माऊली मसाल्यांचा काळा मसाला घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय, अर्धा चमचा माऊलींचा गरम मसाला पण घालायचा आणि मस्त बघा हे परतून घ्यायचंय. आता हे मसाले जर तुम्हाला मागवायचे असतील की नाही, तर स्क्रीनवर नंबर आहे, बायोमध्ये लिंक आहे, तुम्ही मागवू शकता. आता मग त्याच्यात ठेचलेलं बोंबील घालायचं. मीठ घालताना जरा आपला हात बघा आखडता घ्यायचा. सुक्या मच्छीत का नाही मीठ असतंच. तर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मस्त हे परतून घ्यायचं आहे. शेवटी लिंबू मारायचा. झणझणीत बोंबलाची चटणी बघा तयार झाली. तर काळ्या मसाल्यातली बोंबलाची चटणी खरंच खूप भारी लागते. एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.